माधुरीताई, काय चाललंय तुमचं? आज परत मला तुमच्यावर व्हिडिओ बनवावा लागला. तुम्ही मला बोलायला का मजबूर करताय हो सोशल मीडियावर? नाही, फोन मेसेज करून मजबूर नाही तो करत. तर एक अंतकरणातून इच्छा होती की माधुरीताईवर आपण काहीतरी बोलावं आणि ती इच्छा व्यक्त करावीशी वाटते. आता तुम्ही मला फोन नंबर दिलेला नाही किंवा फोनवर कॉन्टॅक्ट करू नका म्हणले, त्यामुळे मी फोनवर नाही बोलू शकत, म्हणून व्हिडिओद्वारे बोलते. तर खरं सांगू का माधुरीताई, ज्या तुमच्या सख्या आहेत ना, तुमच्या सख्या, त्यांचा इतका सपोर्ट आहे आणि तो मला जो सपोर्ट आहे तुमच्या सख्यांचा, तर तो सपोर्ट मला फक्त आणि फक्त तुमच्यामुळं आहे बरं का. खूपच छान तोंड भरून कौतुक करतात, खूपच छान बोलतात, खूपच छान मेसेज करतात आणि यामध्येच माणसाचे संस्कार कळतात. जेवढ्या तुमच्या सख्या आहेत ना, तेवढ्या सगळ्या सख्यांचे मेसेज असतात ना, तर खूपच सुंदर मेसेज असतात आणि ते मेसेज बघून मन भरून येतं. खरंच म्हणजे तुम्ही एक असा परिवार बनवलाय ना माधुरीताई, असा परिवार बनवलाय की आत्मविश्वास इतका आहे ना त्यांच्यामध्ये आणि प्रेमळ स्वभाव, बोलण्याचे संस्कार, सगळं काही इतक्या रॉयल आहे त्या सगळ्या सख्या. आणि मी खरंच सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की तुम्ही मला सपोर्ट करताय. पण मी ह्याचं जर सगळं श्रेय देते ना, तर ते सगळं श्रेय हे आपल्या माधुरी पाटील सखी मंचच्या माधुरीताईंना देते. कारण ज्या सगळ्या माधुरीताईच्या सहवासातल्या सख्या आहेत, इतक्या छान आहेत, इतक्या छान कमेंट करतात, एकनिष्ठतेने सपोर्ट करतात. आणि मी जे आहे माधुरीताई, तर मी असं म्हणेन की तुमचा सपोर्ट मला भेटतोय, खरंच भेटतोय. तुमच्या विचाराचा सपोर्ट भेटतोय, तुमच्या वर्तणुकीचा सपोर्ट भेटतोय. बाकीचं मला काही घेणं देणं नाही, पण मी जिथपर्यंत तुम्हाला ओळखते, तिथपर्यंत मला खरंच तुमच्या सख्याचा खूप सपोर्ट भेटतो, फुल सपोर्ट. अरे आपल्याला दोन गोष्टी कुणाला बोलायचं म्हणलं ना, तर आपल्याकडं वेळ नसतो. पण ह्या सख्या खूपच सुंदर मेसेज पाठवतात आणि मला ते मेसेज वाचायला ना, मी बाकीचे मेसेज नाही वाचत, पण ह्या जी माझ्या महिला भगिनी आहेत, जे काही दादा आहेत, त्यांचे मेसेज मी आवर्जून वाचते. इतकं तोंड भरून त्या कौतुक करतात ना, खरंच करतात. खरंच माधुरीताई, माणसानं पैसा अडका किती बी कमवू देतो, सगळं इथं ठेवून जायचंय. मरताना प्रत्येकाला स्मशानभूमीतच मरायचंय. कोट्यवधीचा बंगला असू द्या, किती कोट्यवधीचा, पण कुणीही बंगल्यामध्ये त्याची समाधी बांधत नाही किंवा कुणीही बंगल्यामध्ये मेल्यानंतर अग्नी देत नाही की बाबा ह्यानं मेहनतीनं लुटून लुबाडून किंवा जसा असेल तसा हा बंगला बांधलाय, आपण ह्याला बंगल्यातच अग्नी देवी, कुणीही देत नाही. करोडपती मेला तरी स्मशानभूमीतच जागा आहे आणि एखादा गरीब मेला तरी स्मशानभूमीतच जागा आहे. पण जे तुम्ही कमवलं ना, ती कमाई म्हणजे इतकी मोठी कमाई केलेली आहे तुम्ही, आणि ती कमाई म्हणजे माणुसकीची. आणि हे जी तुमच्या आजूबाजूला सख्या आहेत, हे जी दादा आहेत, त्यांचे मन जिंकून तुम्ही कमाई केली, तुम्ही त्यांच्या हृदयात बसले. मी परवाच्या व्हिडिओत पण म्हणले, अहो एवढं घराचं मोठं दार असतं तरी ते दारसुद्धा लवकर कोण उघडत नाही, बंद करतं. पण हृदयाला दार नाही कुठलं, तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या हृदयात प्रवेश केलेला आहे. आणि ही जी तुम्ही कमाई केलेली आहे, आणि मेन महत्त्वाची कमाई म्हणजे कोणती आहे का माधुरीताई माहिती आहे का? आपण एका गावात असलो तरी सहवासात राहून सुद्धा मन जिंकत नाही तो, पण तुम्ही सोशल मीडियावर एवढ्या यांचे मन जिंकलेले आहेत, एवढ्या ताईंचे दादांचे मन जिंकलेले आहेत इतके. आणि ते आश्चर्य वाटते की हे खरंच म्हणजे कसं शक्य केलंय तुम्ही. तुमचा स्वभाव खरंच गोड आहे माधुरीताई, कारण माणसांचे मन जिंकणं म्हणजे सोपं नाही. माणूस मरताना, मी परत एकदा सांगते, खरंच काही घेऊन जात नाही, पण तुम्ही जे कमवलं, प्रॉपर्टी, गाडी, बंगला, ह्या गोष्टी सोडावं, पण तुम्ही जी कमवली माणुसकी, समोरच्याचं प्रेम आणि आपुलकी, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही प्रत्येकाला शक्य नसतं बरं का माधुरीताई. हे सगळं शक्य करण्यासाठी ना खूप काही बलिदान द्यावं लागतं, खूप काही. कारण काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं, खूप काही सहन करावं लागतं, बलिदान द्यावं लागतं. ना आपण जेव्हा एवढं सगळं करू तेव्हा आपण माणसाचे मन जिंकतो, आणि तुम्ही ते केलेलं आहे. तर खरंच आनंद वाटतो माधुरीताई. ज्या तुमच्या सख्या म्हणते मी, माझे तर सगळे बहीण भाऊ आहेतच, पण ज्या तुमच्या सख्या म्हणते ना, जे मस्त कमेंट करतात, त्यांचे मनापासून आभार. खरंच छान वाटतं तुमच्या कमेंट वाचताना. आणि मी माधुरीताईंचं परत एकदा कौतुक करते की माधुरीताई, तुम्हाला कसं जमतं हे सगळं.